माझ्या नावाचं सांग सांग राजा तू खाणं घेशील काय, मला लगीन करून जेजुरीला तू सोड्यानं नेशील काय, तुझी बाय मीच हाय, कारभारी तुला करणार हाय, तुझी बाय मीच हाय, कारभारी तुला करणार हाय. हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सुकटणकर. सध्या सोशल मीडियावरती एक गाणं जास्त व्हायरल होतं आहे आणि अर्थातच त्या गाण्याचं नाव आहे माझी बाय गो 2.0. आणि याच गाण्यातील सगळे कलाकार, डायरेक्टर अर्थात गायिका आपल्यासोबत आहेत आणि आपण आता जास्त वेळ न घालवता गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार, कसे आहात सगळे? आयुष दादा, नुकताच तू बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतलीस आणि आम्हाला एक अभिनेता म्हणून तुझी ओळख माहीतच होती, तू एक डायरेक्टरसुद्धा हे आम्हाला प्रेक्षकांना पहिल्यांदाच कळते. मग या गाण्याची सुरुवात कुठे बिग बॉसच्या घरात बसल्या बसल्या मनात सगळं सुरू होतं की घराच्या बाहेर आल्यानंतर हे सगळे प्रोजेक्ट्स घ्यायला तू सुरुवात केली? काय एकंदरीत सांगशील प्रेक्षकांना? हॅलो, आय होप तुम्ही पण मस्त आहात. सो या प्रोसेसची सुरुवात ऑब्वियसली बाहेर आल्यावर केली. घरात हा सगळा विचार करण्याचा वेळच नसतो, तेव्हा खूप वेगळे विचार असतात. आणि डिरेक्टर मी फक्त प्रशांत पुरतं आहे, म्हणजे मी इतर कुठेच डिरेक्शन करत नाही. मला माझ्या लोकांसोबत डिरेक्शन करायला आवडतं आणि कोरिओग्राफी तर माझं म्हणजे मी डान्स लहानपणापासून करतो आहे, सो ह्या गोष्टींची मला आवड आहेच. आणि अगेन माझी बायगो 2.0 ही खूप मोठी जबाबदारी होती, कारण हे गाणं ह्याचा जो फर्स्ट पार्ट आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या खूप फेमस असलेल्या गाण्यांमधलं एक गाणं आहे. म्हणजे या गाण्याचे अनेक रेकॉर्ड्स आहेत. पहिलं 100 मिलियन क्रॉस केलेलं गाणं आहे, 100K रील्स झालेलं पहिलं गाणं. म्हणजे जेव्हा रील्स लोकांना माहीत नव्हते तेव्हा या गाण्यावर 100K रील्स होते. सो हे म्हणजे इतिहासात गेलेलं, इतिहास में दर्ज हुआ गाणं आहे. सो त्यामुळे एक खूप मोठी जबाबदारी होती आणि त्यामुळे आम्ही सगळेच, म्हणजे ही तर जुनी टीम आहे आणि त्यांनी त्यात मला ॲड करून, सो एक खूप जबाबदार असं काम आम्ही सगळ्यांनी पार पाडलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा असा कुठला तरी प्रोजेक्ट करताना आपल्या सगळ्यांचा एक कम्फर्ट झोन असणं खूप गरजेचं असतं. आणि आमचा एकमेकांसोबतचा एक कम्फर्ट झोन आहे, म्हणजे आमची मैत्री, आमचा एक परिवार आहे. त्यामुळे आणि त्या परिवाराचा नवीन भाग आहे मी, म्हणजे ही लोकं खूप आधीपासून एकत्र आहेत. मी 2023ला जॉईन झालो आहे. सो त्यामुळे खूपच एक स्मूथ आणि हॅपनिंग प्रोसेस होती आमची. सगळ्यात आधी मी याच्या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणजे ह्याला जो तू प्रश्न केला होतास की माझी बायगो गाणं म्हणजे बिग बॉस आणि माझी बायगोचं काय कनेक्शन आहे, तर मी नक्की सांगेन की तो तुला माहिती आहे की 7व्या आठवड्यात बाहेर आला, त्याला हे गाणंच करायचं होतं म्हणून तो लवकर आला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, पण योगायोग जुळला. त्यामुळे आम्ही त्याला चिडवत असतो, तुला लवकर का आलास बाहेर, कारण तुला गाणं करायचं होतं. सो त्यामुळे तो एक झाला. आणि हां, 2021मध्ये जेव्हा मी गाणं केलं होतं माझी बायगो आणि आम्ही संपूर्ण टीमने केलं होतं, तेव्हा माहिती नव्हतं की ते हिट होईल. किंवा आपण जेव्हा गाणं करतो, एखादा प्रॉडक्ट बनवतो, एखादं कॉन्टेंट बनवतो, तर आपल्याला माहिती नसतं की ते किती हिट होईल. पण ते इतकं हिट झालेलं. आणि मग 2026मध्ये आपण काहीतरी करावं. आता काय करावं, याच्या आधी दुसरा प्लॅन होता दुसऱ्या गाण्याचा की ते आपण करूया. पण आयुष जसा बिग बॉसमधून बाहेर आला आणि आमची भेट झाली, त्याला ऐकवलं की हे गाणं आता आम्ही दरवर्षी 5 मार्चला आम्ही गाणं रिलीज करतो याच्या वाढदिवसाला. सो 2021मध्ये पण माझी बायगो याच्याच बड्डेला मार्चमध्ये, इवन नखरेवाली पण आम्ही 5 मार्चलाच टाकलेलं आणि सगळे गाणे हिट झाले ते 5 मार्चचे. यावेळी 5 मार्चला मग त्यांनी सांगितलं ते नको करूस, आपण वेगळं काहीतरी करू. 20 फेबला मला यांनी सांगितलं आणि आम्ही 21 फेबला काम सुरू केलं. आणि मी नव्याने आमचं ठरलं, यांनी सजेस्ट केलं आणि माझी बायगोचं सिक्वल काढूया. आणि 7-8 दिवसामध्ये मला ऑडिओ कंपोज करून सगळं म्युझिक करून शूट प्लॅन करायचं होतं. आणि सगळी जबाबदारी यांनी घेतली व्हिडिओची. त्यामुळे मी ऑडिओकडे लक्ष देऊन आम्ही करून घेतलं. सो आय एम व्हेरी हॅपी की आता ते खूप छान झालेलं आहे. सोनाली, तुझ्या प्रतिक्रिया काय होत्या जेव्हा यांनी तुला सांगितलं की आता आपण 2.0 काढतोय बायगोचं? तेव्हा तुझी रिॲक्शन्स काय होती आणि तुला किती मजा आली हे गाणं रेकॉर्ड करताना? खरं तर ते डिस्कशनच आमचं सगळ्यांचं एकत्र झालं. जसं दादाने सांगितलं की एक वेगळं गाणं प्लॅन केलं होतं. 5 मार्चला गाणं येणार होतं, पण कुठलं, तर ते वेगळं गाणं येणार होतं. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचे इनपुट्स आले आणि सगळ्यांनी ठरवलं की माझी बायगोचा सेकंड जो सिक्वेल आहे तो आम्ही करू म्हणून. तर ते एकदम थोडंसं दादाने कंपोज करून ठेवलेलं, पण ते रिलीज करायचं आहे किंवा आत्ता रिलीज करायचं आहे असा काही प्लॅन नव्हता. बट देन सगळ्यांच्या ह्याने ते ठरलं की आपण यावेळी माझी बायगोचा
सिक्वल करतो आहे. आणि प्रोसेस तर खूप फन होती आणि त्याचबरोबर खूप प्रेशर पण होतं आमच्यावर, कारण खूप कमी वेळेत सगळं करायचं होतं. म्हणजे दादाने लिहिलं आहे, कंपोज केलं आहे अगदी पटकन, पण ते ॲक्च्युली आता ऐकताना बघताना वाटत नाही आहे, कारण खूप सुंदर टर्नआउट झाला आहे प्रोजेक्ट. कारण सगळ्यांनी इतकं मेहनतीने आणि एक प्युअर इमोशनने काम केलं आहे त्या गाण्यासाठी. आणि आता फायनली प्रेक्षकांना पण ते गाणं आवडतं आहे, त्यांच्या पसंतीस पडतं आहे. सो आय थिंक सगळी मेहनत आमची जी आहे ती वर्थ इट होती असं वाटतं आहे. निखिल, तू या गाण्यामध्ये मुख्य भूमिकेत आहेस, तुझ्यासोबत श्रद्धा आहे. तुमच्या दोघांची केमिस्ट्री आम्ही मागच्याही बायगो गाण्यामध्ये पाहिली आहे. तुझा अनुभव कसा होता आणि तू एकंदरीत या शूटिंगच्या दरम्यान काय मजा केली, काय धमाल केली आहेस? खूपच चांगला अनुभव होता या गाण्याचा, कारण ज्या गाण्यांमुळे मला ओळख मिळाली, म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये अल्बम इंडस्ट्री, मराठी अल्बम इंडस्ट्रीमध्ये मी काम करायला लागलो, ते होतं माझी बायगो. आणि त्याचाच हा सिक्वल करतोय, तर त्याच सगळ्या नॉस्टॅल्जिया फीलिंग्स होत्या आणि त्या मागच्या सगळ्या गोष्टी, आणि काम करायला खूपच मजा आली, कारण ही आमच्या टीमसोबत मला काम करून खूप मजा येते. आणि वरून त्यामध्ये आयुष जॉईन झाला, आणि मला आयुषसोबत तो जेव्हा डायरेक्टर बनतो, म्हणजे ह्याच्या आधीसुद्धा मी आयुषसोबत एक गाणं केलं होतं, त्यामध्ये तो डायरेक्टर होता आणि मी ॲक्टर होतो. तर तेव्हापासून आमच्या दोघांचं बॉन्ड खूप चांगलं आहे, म्हणून मला यासोबत काम करायला खूप मजा येते. आणि तिकडे शूटिंगच्या टायमाला तर आम्ही तर एकदम असं प्रोफेशनलीच काम करतो, असं सिरियस एकदम असतो, असं जास्त मस्ती होत नाही, कारण तो करून देत नाही मला मस्ती. तो बोलतो कामाच्या वेळी काम, बाकी नंतर आमचे जे मस्ती वगैरे धमाल जी पण का होते तर तशी होते. आणि पिठाचा सीन तर तोच सांगेल की काय मस्ती झालेली तेव्हा. नाही म्हणजे एक आम्ही एक गोष्ट सगळेच टीम मेंबर ही फॉलो करतो की आम्ही वर्क कल्चर आम्ही एक फॉलो करतो, एक प्रोफेशनलिझम असतं. कारण आम्ही सगळे खूप घट्ट मित्र आहोत. सो ती मैत्री आम्ही कधी कामात येऊ देत नाही इन अ बॅड वे, की चल ना तुझं असं नाही होत कधीच, किंवा 5 मिनटात आलो म्हणून 15 मिनटं लावणं, हे सगळं नाही होत. सो सेटवर प्रशांत प्रोड्युसर असतो, मी डिरेक्टर असतो, हा ॲक्टर असतो. शूटिंग नंतर आम्ही भले एकमेकांना चावू, मारू, मांडीवर झोपू, काही करू, पण शूट सुरू असताना तो प्रोड्युसर, मी डिरेक्टर, हा ॲक्टर, आणि आम्ही तिघं स्वतःचा डेकोरम मेंटेन करतो. आणि जसं तो म्हणाला की पिठाचं पण जे होतं, सो मग पिठाच्या वेळेस पण आम्ही खूप काळजी घेत होतो की पीठ वाया जायला नको, किंवा जे पीठ पण आम्ही जे वापरलं ते पण असं खराब झालेलं, थोडं काढून ठेवलेलं पीठ होतं, आणि ते आमच्याकडे एक पिशवी भरून होतं. आणि आम्ही खूप सिरियसली हा विचार केला होता की ही एक पिशवी भरून जे पीठ आहे हेच आपल्याला वापरायचं आहे, कारण ह्याच्यात जर ते नाही झाला, तो शॉट जर आपल्याला नाही मिळाला, तर आपल्याला निकला पूर्ण धुवून, कपडे धुवून ते सगळं परत करायला लागलं, पीठही वाया जाईल अजून. सो आमच्याकडे एकच चान्स होता ते करण्याचा. आणि तेव्हा मी असं अवतीभोवती पाहिलं की हे पहिल्या वाईड शॉटमध्ये ते पिठाचा डब्बा उडतो आणि ते पीठ सांडतं, आणि त्यानंतर आम्हाला एक क्लोज हवा होता ज्यात ते पीठ निकच्या अंगावर पडतंय, कारण त्या वाईड शॉटमध्ये आम्ही पडू नाही दिलं, मुद्दाम ते थोडं बाजूला पडलं, तिथे कट होतो आणि मग क्लोज एक शॉट लागतो निकचा जिथे त्याच्या अंगावर पडतंय. तर मी म्हटलं आता मला तर मॉनिटरवर बघायचं, मी अवतीभोवती कोणावर विश्वास ठेवू शकतो ह्या एक शॉटसाठी. आणि नेमका प्रशांत नव्हता तिथे, कारण तो त्याचं काहीतरी काम करत होता, कारण मला माहिती आहे की माझ्यानंतर मी प्रशांतला सांगू शकतो की बाबा तू हे कर, तू विश्वासाचा माणूस दिसतोयस मला. पण नेमकं त्याचा काहीतरी फोन कॉल चालू होता तेव्हा आणि तो नव्हता. मग मी म्हटलं आता ही खिंड मलाच लढवावी लागेल. सो मी सूरज जो आमचा DOP त्याच्यावर विश्वास ठेवून मी स्वतः, एकच चान्स होता आणि त्यात पण एकदा खाली काहीतरी दगड काहीतरी ह्याने अशी एकदा हुल दिली आणि मी ऑलमोस्ट डब्बा टाकून आणि हा परत उभा राहिला, मी परत सरकेल, म्हटलं हो ओके. आणि मग सेकंड टाईम, आणि तो आम्हाला एक शॉटमध्ये मिळाला. म्हणजे ते नशीब की एकाच शॉट आणि एकच टेक मध्ये तो पिठाचा जो सिक्वेन्स आहे तो झाला. आणि आम्ही सगळेच खूप ना क्लिअर होतो की काय काय हवं आहे, काय काय. मी त्याला, आम्ही मगाशी पण बोलताना ही गोष्ट त्याला म्हणालो की मी आदल्या रात्री सांगितलं होतं की ते हुक स्टेप करताना या पॉईंटला निकच्या केसातनं पीठ उडणार, त्यावर एक लाईटचा रे असणार आणि आपण तो शॉट हायस्पीडमध्ये एडिटला वापरणार. सो आम्ही सगळेच एका पेजवर असतो. म्हणजे प्रशांत पण जेव्हा सुरू करतो, तो प्रशांत स्वतः एक स्टोरी टेलर आहे, त्याची स्वतःची एक गोष्ट असते नेहमी. म्हणजे मला येऊन गोष्टीवर काम खूप नाही करावं लागत. माझ्याकडे एक लहान बाळ असतं ऑलरेडी, त्याला मला अच्छा बाबा हे केसाचं भांग पाड, पावडर लाव आणि छोट्या मोठ्या गोष्टी ॲडिशनल कराव्या लागतात. आणि प्लस सूरज जो आमचा DOP आहे, सो तोही, आम्ही तिघेही डिरेक्टर असतो नेहमी गाण्याचे. माझं फक्त नाव लागतं आणि मी फक्त ॲक्शन म्हणतो, बाकी आमच्या तिघांचंही डोकं असतं. आणि तो असल्यावर मला, किंवा प्रशांत असल्यावर मला खूप सेफ फील होतं. म्हणजे जिथे की, कारण माझं मेन काम ॲक्टर आहे, मी मनात पासून ॲक्टर आणि डान्सर आहे.
डिरेक्टर इज वन ऑफ द जॉब ना. आय मेन म्हणजे स्पिनर नाही, मी बॅट्समन आहे. सो जेव्हा बॉलिंग करायचं तेव्हा मला कोणतरी पाहिजे सोबत. सो त्यामुळे एंटायरली जी टीम आहे ही एक खूप कोलॅबरेटिव्ह टीम आहे. आणि मला असं वाटतं की नेहमी जे व्ह्यूज किंवा जे प्रेम मिळतं ते ह्याचंच फळ आहे. तुझ्याकडे यायला आवडेल. मी असं ऐकलं की हे गाणं पुन्हा रिशूट करावं लागलं. नेमकं काय घडलं होतं सेटवरती? पहिल्यांदा जेव्हा शूट झालं तेव्हा सगळं व्यवस्थित झालं, म्हणजे ऑन टाईम होतो. आम्ही सगळं परफेक्टली केलं. 2 दिवसात शूट केलं आणि आम्ही शूट केलं हे तळ कोकणात, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शूट झालेलं आहे. आणि सगळं व्यवस्थित झालं. आणि थोडंसं कॉपी करताना तिथे आम्हाला सांगण्यात आलं की कॉपी होत नाही आहे. एक कार्ड होतं, 2 कार्ड होते, एक कार्ड होतं, त्याच्यामध्ये आमचा ऑलमोस्ट 30-40% डेटा होता. सो तो कॉपी आपण मुंबईला जाऊन करून घेऊ, कारण तो होत नाही आहे आता. सो मुंबईला आल्यापासून आम्ही 28ला आमचा शूट संपला आणि 1 तारखेला आम्ही मुंबईला येऊन आम्हाला 2 दिवसात एडिट DI करून 5ला रिलीज करायचं आहे. 4 दिवसाचा टाईम. त्यामुळे मग असं झालं की आम्ही खूप ठिकाणी ते कार्ड घेऊन फिरलो. पहिल्या ठिकाणी गेलो, एका माणसाकडे गेलो, तो म्हणाला की नाही होणार. दुसऱ्या मोठ्या एका लॅबकडे गेलो. असे 3-4 ठिकाणी फिरल्यानंतर आम्हाला 4 तारखेला कन्फर्म झालं की हे कार्ड रिकवर होणार नाही. आणि त्याच्यात 30-40% शूट होतं. म्हणजे आता मग काय करायचं, परत आम्ही मुंबईवरून परत तळकोकणात जाऊन आम्ही ते शूट केलं. 5 तारखेला टीझर रिलीज केला. जेवढं शूट केलं आहे त्याच्यावरती टीझर काढला. त्याच्या वाढदिवसाला 5 तारखेला ते रिलीज केलं. देन आम्ही 8-9ला शूट करून 12 तारखेला आमच्याच एका ग्रुप मेंबर म्हणजे रितेश कांबळे, सगळे ओळखतात त्याला, त्याच्या वाढदिवसाला आम्ही ठरवलं की 5 मार्च आपण मिस केली आहे कार्डमुळे. सो आपण मग 12 मार्चला रिलीज करू. आणि ते रिलीज केल्यानंतर जेवढं प्रेम मिळते, म्हणजे आता ते 10 नंबरला ट्रेंड करते. एकमेव गाणं आहे मराठीमध्ये जे यूट्यूबला ट्रेंड करते, टॉप 30मध्ये आहे. 10K रील झालेत, 2.5 मिलियन व्ह्यूज आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी की जे रिशूट झालं, लोकं थांबली आणि लोकं कमेंट करत होते की कधी येणार. सो आय एम व्हेरी हॅपी की ज्या पद्धतीने झालं. आणि रिशूट पण खूप छान झालं आणि जसं पाहिजे होतं तसं गाणं मिळालं आय गेस सगळ्यांना. सोनाली ताई, मला या गाण्यातले 2 ओळी तुझ्या तोंडातून आत्ताच आणि आमच्या ABP माझ्याच्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला आवडतील. साधा भोळा जगा वेगळा अस्सल मराठमोळा बाई माझा साजण नखरेवाला गावरान स्टाईल मारून माझ्या दिलावर कब्जा केला न बाई माझा हिरो हा दिलवाला. माझ्या नावाचं सांग सांग राजा तू खाणा घेशील काय, मला लगीन करून जेजुरीला तू सोड्यान नेशील काय, तुझी बाय मीच हाय कारभारी तुला करणार हाय, तुझी बाय मीच हाय कारभारी तुला करणार हाय. खरंच खूप छान. आयुष दादा, काय नेक्स्ट प्रोजेक्ट आहे आता यानंतर तुला? म्हणजे प्रेक्षकांना तू कुठे, आता ॲक्टर तर तू आहेस, डिरेक्टर पण तू आहेस, या व्यतिरिक्त आम्हाला अजून नवीन एक आयुष बघायला मिळेल का? ऑफकोर्स यार, म्हणजे बिग बॉससारखा एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाल्यावर जे काही प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात बदल घडतात ते माझ्याही घडलेत. आणि त्यासाठी मी खरंच म्हणजे खूप ऋणी राहीन आयुष्यभर बिग बॉसच्या पूर्ण टीमचा, चॅनलचा. आणि म्हणजे मला लहानपणापासूनच फिल्म ॲक्टर व्हायचं होतं. म्हणजे यात काही फरक नाही, ॲक्टर असतो तो कुठेही काम करतो. पण मी खूपच फिल्मसाठी जगतो. म्हणजे माझ्या बेडरूममध्ये फिल्मचे पोस्टर्स आहेत. मी दिवस रात्र फिल्मचाच विचार करतो. आणि आता फायनली आयुष्यात तो फेज आला आहे माझ्या की जिथे समोरून फिल्म्सचे ऑफर येत आहेत. म्हणजे जाऊन ऑडिशन करण्यापासून ते आता स्क्रिप्ट वाचण्यापर्यंतचा जी जर्नी आहे, जो प्रवास होता तो आता कुठेतरी म्हणजे मला हवा तसा प्रवास सुरू झाला आहे. सो लवकरच कंटिन्युअस बिझी, म्हणजे तो आमचे कॉल. हो, मी तू इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं पाहिजे ज्यांचे मी कॉल उचलत नाही आहे त्यांना. फोन खूप लोकांचे फोन उचलत नाही. आम्ही कंटाळतो कारण कंटिन्युअसली तो नरेशनमध्ये असतो, इथे असतो तिथे असतो. सो आय एम व्हेरी हॅपी की टचवूड आहे. आणि मला वाटते तन्वीसोबत पण आपण ती आल्यानंतर आम्हाला खूप कमेंट येत आहेत की तन्वी आणि आयुषचं सुद्धा गाणं झालं पाहिजे. सो तर मग मला असं वाटतं की आल्यानंतर मग आपण तो पण प्लॅन करू शकतो. नक्की जर आयुषला हवा असेल. नाही, नक्की आयुषला हवंय का हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे तेच मी म्हणाले की आम्हा प्रेक्षकांना हवं आहे. तुझ्या आणि तन्वीची केमिस्ट्री तर तुफान, म्हणजे आम्ही खूप छान वाटायची जोडी पण दोघांची. आणि जसं दादा म्हणाला आणि आम्हा सगळ्यांची इच्छा आहे, तर ती इच्छा तू पूर्ण करणार आहेस की नाही?
नक्कीच यार, म्हणजे जर प्रेक्षकांना आवडते आणि आल्यावर जर तिची इच्छा असेल तर मला काहीच हरकत नाही. प्रेक्षकांना जे आवडतं ते आपण केलंच पाहिजे. सो आणि प्रशांत पण म्हणाला की माझी बायको 3मध्ये तो मला आणि तन्वीला कास्ट करणार आहे. सो तिची जर इच्छा असेल तर नक्कीच मलाही आवडेल. तुम्ही इथे आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुमच्या या गाण्याला मनापासून सगळ्यांना ABP माझ्यातर्फे शुभेच्छा सुद्धा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.